शब्दयोगी अव्ययांची माहिती घेऊयात। जे शब्द सामान्यतः नामांना किंवा नामांचे कार्य करणाऱ्या शब्दांना जोडून येतात व वाक्यातील शब्दांचा संबंध दर्शवितात त्या अभिकारी शब्दांना शब्दयोगी अव्यय असे म्हणतात। हे शब्द लिंग, वचन व विभक्तीनुसार बदलत नाहीत। शब्दयोगी अव्यय हे स्वतंत्र असे शब्द नाहीत। पुढे, मागे, वर, खाली, आत, बाहेर, समोर, नंतर, दूर, जवळ यासारखे शब्द मूळची क्रियाविशेषणे होत, परंतु हेच शब्दाला जोडून आल्यास ते शब्दयोगी अव्यय होतात। खालील वाक्यांमधील शब्दयोगी अव्यय व क्रियाविशेषण अव्यय यातील फरक लक्षात घ्या। शब्दयोगी अव्यय, क्रियाविशेषण अव्यय। शब्दयोगी अव्यय म्हणजे शब्दाला जोडून आलेले अव्यय। तो पक्षी झाडावर बसला, तू वर बघ। यामध्ये झाड या शब्दाला जोडून वर हे अव्यय आल्याने झाडावर हे शब्दयोगी अव्यय, तू वर बघ यामध्ये वर हे स्थितीदर्शक क्रियाविशेषण अव्यय। घरासमोर मैदान आहे या वाक्यात घरासमोर हे शब्दयोगी अव्यय आहे। अचानक समोर वाघ आला या वाक्यात समोर हे स्थितीदर्शक क्रियाविशेषण अव्यय होय। परीक्षेपूर्वी तयारी करा या वाक्यात परीक्षेपूर्वी हे शब्दयोगी अव्यय आहे। पूर्वी माणसे घरचेच अन्न खात या वाक्यात पूर्वी हे कालदर्शक क्रियाविशेषण अव्यय होय। काही महत्त्वाचे शब्दयोगी अव्यय: पुलापर्यंत, शाळेबाहेर, नदीपलीकडे, सर्वांसमक्ष, लग्नाप्रित्यर्थ, कारणास्तव, सहलीनिमित्त, जमिनीखालून, भावांपैकी, प्रेमापोटी, मित्रांसंगे इत्यादी। शब्दयोगी अव्यय असलेली काही वाक्ये: त्याने विवाहप्रित्यर्थ सर्वांना जेवण दिले। काका पुलापर्यंत चालत गेले। घरावर कौले आहेत। मूर्खांपुढे शहाणपण चालत नाही। काही कारणास्तव पुस्तक प्रकाशन समारंभ झाला नाही।